नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. तुम्ही बघत असाल या ठिकाणी महाराष्ट्र मनसेनातर्फे फार मोठ्या प्रमाणात मागणी होते की मराठी महापौर या ठिकाणी व्हावा मीरा भाईंदरमध्ये. बघा, आज सोडत जाहीर झालेली आहे, आरक्षण जाहीर झालेलं आहे. महिला ओपन या पद्धतीने आज या ठिकाणी महापौर बसणार आहे. मी मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे जे सर्वेसर्वा नरेंद्र मेहता यांना आम्ही कळकळीची विनंती करतो आणि आम्ही बॅनर पण लावले. तुम्ही बघत असाल की या ठिकाणी मराठी महापौर व्हावा म्हणून. आज वारंवार सगळ्यांकडनं हीच अपेक्षा आहे की मराठी माणूस स्थानिक प्रथम जो नागरिक असतो तो महापौर व्हावा, ही मनापासून इच्छा आहे. तुम्ही बघत असाल नरेंद्र मेहतांकडनं ही अपेक्षित आहे की अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय ते घेतील, महाराष्ट्राचा निर्णय घेतील, महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतील आणि महाराष्ट्रीय संस्कृती जपण्याचं काम करतील, याची माझी पुरी आशा आहे. आणि तुम्ही बघत असाल, जर नरेंद्र मेहतांनी मराठी माणूस त्या ठिकाणी बसवलं महापौर म्हणून, महिला, आज तुम्ही बघत असाल फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला त्यांच्याकडे आहेत. आज जुने जे नगर 4 टर्म 5 टर्म झालेले, अनिता पाटील असतील, सुरेखा सोनार असतील, नयना म्हात्रे असतील, या ठिकाणी आकांक्षा विरकर ही शिकलेली मुलगी आहे. जरी आज प्रथम जरी ती नगरसेवक झाली असेल तरी अभ्यास आहे, तर अभ्यासू व्यक्ती त्या ठिकाणी जायला पाहिजे अशी आमची मानसाहेबांपासून इच्छा आहे. मला वाटतं नरेंद्र मेहता साहेब चांगला पॉझिटिव्ह नक्कीच या ठिकाणी निर्णय घेतील आणि ही मीरा भाईंदरची संस्कृती अबाधित ठेवतील, जेणेकरून मीरा भाईंदरमध्ये चांगला संदेश जाईल. लोकांची कामं व्हायला पाहिजेत, लोकांची गटाराची, रोडची, आज पाण्याची, अशी अनेक समस्या आहेत, ते कुठेतरी चांगल्या मार्गी लागायला पाहिजे. 8 वर्षांचं इलेक्शन होत आहे, त्यामुळे चांगला मार्ग काढतील नरेंद्र मेहता आणि या मीरा भाईंदर चांगला संदेश देतील. संदेश देण्याचं दिल्यानंतर तेवढ्याच जोशात आम्ही त्यांचं स्वागत पण करायला जाऊ, हे नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये आश्वासन देतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि सर्वत्र बहुसंख्येने भाजप सत्तेमध्ये आहे. मुंबईमध्ये महापौर कोण होईल याची चर्चा असतानाच बाजूला मीरा भाईंदर शहर आहे. या मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपने जवळपास 78-79 जागेवरती बहुमत मिळवलेलं आहे. परंतु याच मीरा भाईंदर शहरामध्ये एक उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंग येऊन म्हणाले होते की या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसवू, आणि त्यावेळेस देखील आम्ही विरोध केला होता. मुंबईच्या महापौर पदावरून देखील वादंग माजलेला आहे. मुंबईचा महापौर मराठी होईलच, परंतु त्यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौरच बसेल. आणि जर कोणी उद्दामपणा, माजुरटेपणा जर केला तर गाठ मात्र मराठी माणसाची आहे. या मीरा भाईंदरनी मराठी एकीकरण समितीने काढलेला मोर्चा आपल्या सर्वांच्या लक्षातच आहे. परंतु जर आता पुन्हा कोणी असा प्रकार केला आणि आमच्या नाकावर टिचून जर परप्रांतीय महापौर बसवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी उग्र आंदोलन होईल आणि संयुक्त महाराष्ट्र 2 म्हणून एक मोठा लढा या मीरा भाईंदर शहरामध्ये उभा राहील, हे मात्र नक्की आहे. आम्ही मराठी महापौरावर ठाम आहोत आणि जर कोणीही माजोरटेपणा करून आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही. भले माझा जीव गेला, माझ्यावर गोळ्या झाडल्या, तरी ते मी सहन करायला तयार आहे. परंतु या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर परप्रांतीय महापौर बसू देणार नाही. मराठीच महापौर झाला पाहिजे, यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलेलं आहे. भाजप पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणचे जे स्थानिक नेते असतील, कोणी जे स्वतःला कार्यसम्राट समजतात, त्यांना देखील आम्ही पत्र पाठवलेलं आहे की या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे, अन्यथा गाठ मराठी एकीकरण समितीची आहे. जय महाराष्ट्र, जय मराठी. बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा मराठी व्हावा ह्यात शिवसेनेला आनंदच आहे. परंतु ज्या पद्धतीने मराठीकरण समिती आंदोलन करत आहे आणि हीच मराठीकरण समिती ज्या वेळेला याच मीरा भाईंदर शहराच्या महानगरपालिकेमध्ये गीताताई जैन, डिंपलताई मेहता जेव्हा महापौर झाल्या तेव्हा गप्प का होती? म्हणजे नेमकं जेव्हा शहराचं वातावरण सुरळीत सुरू असेल तेव्हाच मराठी अमराठीचा वाद आपण बाहेर काढायचा आणि याचा कुठेतरी कळत न कळत फायदा हा नरेंद्र मेहता यांना करून द्यायचा, हाच मनसुबा पुन्हा एकदा यांचा दिसत आहे. अदरवाईज शिवसेना हा पक्ष मुळात मराठी पक्ष आहे. मराठी अस्मिता जपण्यासाठी या पक्षाची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यामुळे मराठी महापौर व्हावा हे आमच्यासाठी नेहमीच स्वागतार्ह असेल, आनंदाचं असेल. परंतु आपण ज्याला लोकमत म्हणतो, जनमत म्हणतो, ते ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. सो आता राज्य आयोगाच्या नियमानुसार मराठी महिला उमेदवार ते महापौर बनवतील किंवा अमराठी बनवतील हा त्यांचा, मला असं वाटतं त्या पक्षाचा तो अधिकार असेल. त्या अधिकाराच्या अंतर्गत कुठेही वाद निर्माण करावा अशी भूमिका शिवसेनेची नसेल.
मराठी एकीकरण समिती भाजपाची बी टीम आहे, त्यांना रसद पुरवली, उबाटाचे उमेदवार उभे केलेले, असंही आरोप आहे, काय म्हणणार? हो, याचे पुरावे आता हळूहळू समोर यायला लागलेले आहेत की भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या माध्यमातूनच ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसेनेचे उमेदवार अतिशय प्रचंड बहुमताने जिंकून येणार होते, त्यांना बहुमत त्या ठिकाणी दिसत होतं, अशा ठिकाणी जाणीवपूर्वक उमेदवार शोधून आणून त्यांना एबी फॉर्म देण्यात आले, त्यांना रसद पुरवण्यात आली आणि कुठेतरी शिवसेनेच्या उमेदवारांचे मतदान जे होतं त्याचं त्रिभाजन करण्यात आलं, जेणेकरून शिवसेनेला या महानगरपालिकेमध्ये फार मोठं अपयश आम्हाला सामोरं जावं लागलं. पण मराठी एकीकरण समितीने या अगोदरही जोधपूरचं जे पर्सनवाला आहे त्यावेळेला जो मराठी वाद झालेला त्यावेळेला शिवसेनेनं समर्थन दिलं होतं. त्यावेळेला ते कौतुकास्पद होतं, तो वाद समोर होता आणि मराठी भाषेवरती ज्या प्रकारे मीरा भाईंदर शहरामध्ये गळचेपी होत होती, तो वादग्रस्त विषय त्या दिवशी जेव्हा घडला, संपूर्ण मीरा भाईंदर पक्ष बाजूला ठेवून मराठी म्हणून एकत्र आलं आणि त्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो. अतिशय मंत्री महोदय देखील त्या सभागृहात त्या कार्यक्रमात त्या ठिकाणी पोहोचले होते. त्यामुळे तो विषय वेगळा होता. परंतु आता ज्या प्रकारे आपण त्यांची भूमिका पाहतो, तर ही भूमिका महापौर मराठी पाहिजे हा मुंबईत देखील हट्ट आहे, प्रत्येक महापालिकेत हट्ट आहे आणि तो महाराष्ट्रात असावा या मताचे आम्ही सुद्धा आहोत. मी पुन्हा ठिकाणी नमूद करतो की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जर महिला उमेदवार महापौर झाली तर याचा सर्वात जास्त आनंद हा शिवसेनेला होईल. परंतु नियम नावाची काहीतरी गोष्ट असते, लोकतंत्र नावाची काहीतरी गोष्ट असते, महाराष्ट्राचे काही अधिनियम आहेत, त्या अधिनियमानुसार ज्या पक्षाचे उमेदवार नगरसेवक म्हणून जिंकून गेलेले आहेत त्यांचं बहुमत स्थापन झालेलं आहे, तो आता सर्वस्वी अधिकार हा भाजपाचा असेल. मीरा भाईंदर विकास आघाडी या नावाने एक नवीन आघाडी सभागृहामध्ये काम करण्यासाठी स्थापित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसचे 13 आणि शिवसेनेचे 3 नगरसेवक असे मिळून एकूण 16 नगरसेवक बनून हा एक गट बनलेला आहे आणि त्या माध्यमातून जे काय विषय सभागृहामध्ये येतील त्याच्यावर आवाज उठवणे आणि शहराच्या विकासासाठी वाटचाल करणे याच्यासाठी हा गट स्थापित करण्यात आला आहे. नैसर्गिक युती म्हणाल तर तुमची शिवसेना आणि भाजप आहे, मग भाजपसोबत का नाही झालं? हा एक सभागृहासाठी गट तयार करण्यात आलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की युती आमची भाजपबरोबर नव्हती, त्याच्यामुळे सभागृहात संख्या काँग्रेस आणि शिवसेना मिळून जी झालेली आहे त्याच्यातला एक गट तयार झालेला आहे आणि शहराच्या विकासासाठी हा गट स्थापन केला झालेला आहे. पण काँग्रेससोबतच का? कारण की भाजपाने असा आरोप केलेला किंवा नरेंद्र मेहताने स्वतः आरोप केलेला आहे की निवडणुकीमध्ये यांची छुपी युती होती आणि आता ती प्रखरपणे दर्शवते. म्हणजे निवडणुकीपूर्वी ही युती होती का जी आता झाली उघडपणे? नाही, तसा काही विषय नाही. हा आता ज्या इलेक्शननंतरची समोर ज्या गोष्टी आल्या त्या हिशोबाने हा गट तयार करण्यात आलेला आहे. बाकी आता जे काय आहे ते आम्ही पक्षातर्फे कार्य करायचे ते करत राहू. पण या युतीच्या आघाडीच्या माध्यमातून काय काय नेमकं स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व मिळेल, विरोधी पक्षनेतापद मिळेल का स्वीकृत नगरसेवक मिळेल, हे असे काय गणित सुचवले? बघा, सर्व समितीमध्ये 16 आकडा असल्यानंतर एक सदस्य त्याचं समितीमध्ये जाऊ शकतो, तर याचा फायदा समितीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला होणार आहे. तसेच मी बोललो ना आता आधी की जो सभागृहात जे काही विषय येतील त्या विषयाला सपोर्ट करणं किंवा विरोध करणं हाच हेतू आहे. विरोधी पक्षनेतापद मिळेल कारण की 18चा आकडा जादू आकडाचा पार्ट आहे. ते आता कॅल्क्युलेशन बघून त्याचा माहिती घेऊन समोर आपण बोलू शकतो त्याबद्दल.